वाशिम पैनगंगा नदीवरील बॅरेजमधील पाणीसाठा झपाट्याने कमी. आगामी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचं नियोजन आणि बॅरेजमधून नियंत्रित पाणी पुरवठा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिममधील अनेक गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेची कामं पूर्ण, मात्र प्रत्यक्षात नळाला पाणी नाही. अद्यापही नागरिकांना पाणी येण्यासाठी करावी लागते प्रतीक्षा. छत्रपती संभाजीनगरात 11वा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या कालावधीत पार पडणार. सांगोला शहरातील मिरज रोडवरील वाहतुकीत बदल. 10 जानेवारी 2026 पासून रेल्वे बोगदा 2 महिन्यांसाठी बंद. शिरूर शहरात बीजे कॉर्नर चौकात शाळकरी मुलांची हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कराडच्या वडोली भिकेश्वर मधील प्राथमिक शाळेत बाल बाजार कार्यक्रम साजरा. 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत 45 स्टॉल लावले. वर्ध्यात 53व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन पालकमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते. यावेळी बाल वैज्ञानिक भविष्याची गुंतवणूक मंत्री भोयर यांचं वक्तव्य. कर्तव्यनिष्ठ सेवेतून सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा वर्धा पोलिसांकडून सन्मान. सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना पुढील आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा. गडचिरोलीतील सिरोंचातील वल्ली हैदरशाह उर्स उत्सवात सर्वधर्मीय सहभागी. माजी मंत्री आणि आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी देखील या ठिकाणी दिली भेट. अंध विद्यार्थ्यांचा क्षमतेचा उत्सव गडचिरोलीत. राज्यातील 15 जिल्ह्यातील अंध विद्यार्थी विद्यालयांचा सहभाग. रॅलीतून विद्यार्थ्यांनी समान संधी संदर्भात मांडल्या विविध मागण्या. पूजा करून नवी कार बाहेर पडताच दुसऱ्या नव्या कारला धडकली. नागपुरातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. गडचिरोलीत ग्रामसेवकांच्या मनमानी विरुद्ध मोर्चा. कामगार प्रमाणपत्र देत नसल्याचा आरोप करत नागरिकांचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा. तर नांदेडमध्ये 24 आणि 25 जानेवारीला हिंददी चादर कार्यक्रमाचं आयोजन. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतला कार्यक्रमाच्या कामाचा आढावा. यवतमाळमधील 95 गावं निम्न पैनगंगा प्रकल्पाविरोधात. निम्न पैनगंगा प्रकल्पाचं काम विनापरवानगी सुरू असल्याचा धरण विरोधी संघर्ष समिती आणि स्थानिकांचा आरोप. वाशिमच्या वनोजातील शेतकऱ्यांनी हरभरा पिकात घेतलं मोहरीचं आंतरपीक. दोन्ही पिकं चांगलीच बहरल्याने शेतकऱ्याला दुहेरी फायदा. तर हिंगोलीच्या कळमनुरीत हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव. यंदा हरभऱ्याच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता. कराडमध्ये शेती पंपांसाठी दिवसा वीज पुरवठा योजनेचा प्रारंभ. आमदार डॉक्टर भोसले यांच्या हस्ते योजनेचं उद्घाटन. 28 जानेवारी ते 2 एप्रिलपर्यंत संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांची माहिती. आर्थिक सर्वेक्षण अहवाल 29 जानेवारीला सादर होण्याची शक्यता. माझ्याकडे अमित शहांच्या घोटाळ्याचा पेनड्राईव्ह. मी तोंड उघडलं तर देश हादरेल. ममता बॅनर्जींचा अमित शहांना इशारा. इराणमध्ये महागाई विरोधात 100हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका. इराणमध्ये 13 दिवसांपासून हिंसक निदर्शनांमध्ये 8 मुलांसह 45 जणांचा मृत्यू. पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष यांच्याशी संवाद न साधल्यानं व्यापार करार होऊ शकला नाही. अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांचा दावा. वाशिम रेल्वे स्टेशन महिला हत्या प्रकरण. घटनेतील आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश. अत्याचार करून हत्या केल्याची आरोपीची कबुली. सोलापुरात 2 महिलांनी गुन्हा मागे घेण्यासाठी मागितली 15 लाखांची खंडणी. 50,000 रुपये रोख रक्कम आणि 1.5 लाखांचा चेक स्वीकारताना महिला ताब्यात. हिंगोलीत सेनगाव पोलिसांची अवैध गुटखा विक्रीवर कारवाई मोहीम. गुटखा वाहतुकीवर पोलिसांची धाड. 6,38,000चा मुद्देमाल जप्त. काळ्या रेती वाहतुकीवर वर्ध्याच्या हिंगणघाट पोलिसांची कारवाई. 5,05,000चा मुद्देमाल जप्त. एका आरोपीला अटक. पुढील तपास सुरू. तर निवडणुकीच्या काळात नागपुरात मोठी गांजा तस्करी. जवळपास 5 लाख रुपये किमतीचा 29 किलो गांजा जप्त. ओडिसातून गांजाची तस्करी. बोरिवलीत एफडी अधिकारी असल्याचं भासवून फसवणूक करून 50,000 रुपये उकळल्याप्रकरणी 81 वर्षीय वृद्धावर गुन्हा दाखल. मटाकाबुकी सम्राट सुभाष कोराणेचा जामीन अर्ज कोल्हापूरच्या विशेष मोका न्यायालयानं फेटाळला. कोराणे फेब्रुवारी 2025 पासून कारागृहात. सांगलीत सराईत गुन्हेगाराची 3 गुन्हेगारांकडून पाठलाग करून निर्घुण हत्या. पूर्ववैमनस्यातून हत्या केल्याची माहिती. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू. राजस्थानच्या जयपूरमध्ये 2 रेसिंग कारची रस्त्याशेजारील नागरिकांना धडक. अपघातात एकाचा मृत्यू, 16 जण जखमी. 2 मद्यधुंद कार चालकांना अटक.
तर सिल्लोडमध्ये अजिंठा घाटात ट्रकला आग, भीषण आगी ट्रक जळून खाक, जीवितहानी नाही. आगीमुळे काही काळ वाहतूक मात्र ठप्प. कराड शहरातील शाहू चौक परिसरात माल वाहतूक कंटेनरची पिकअपला धडक, ब्रेक फेल झाल्यानं अपघात. सुदैवानं घटनेत जीवितहानी नाही. विरारच्या कुंभारपाडा परिसरात भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी. ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल, चालकाला अटक. कांजूरमार्ग पूर्वेतील रहिवासी इमारतीला आग, इमारतीच्या इलेक्ट्रिक मीटर केबिनमध्ये आग. इम्तियाज जलील यांनी पोलिसांची घेतली भेट, कलीम कुरेशींच्या गाडीवर हल्ला प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची जलील यांची मागणी. भोली सुरत दिल के खोटे, विघातक षडयंत्र रचणारे उद्धव ठाकरे. संजय पांडे प्रकरणावरून आशिष शेलारांकडून उद्धव ठाकरेंवर सडकून टीका. तर सिद्धांत शिरसाटांची संपत्ती लक्ष वेधून घेणारी 25 लाखांवरून थेट 26 कोटींवर पोहोचले सिद्धांत शिरसाट. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार, ठाण्यात गडकरी रंगायतन चौक इथे उद्या ठाकरे बंधूंची सभा. कोणत्याही देशात हिंदू सुरक्षित नाही, ही परिस्थिती भारतात होऊ शकते, कालीचरण महाराज यांचं वक्तव्य. अजित पवारांनी मेट्रो बस सेवा मोफत देणं म्हणजे फेकाफेकी, अजित पवार तुतारी भाजप हे एकच आहेत, ठाकरे सेनेचे उमेदवार वसंत मोरेंची टीका. वरळीतील राजकीय वातावरण पुन्हा तापणार, मंत्री नितेश राणे आज आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात. नितेश राणेंची सायंकाळी 6 वाजता वरळीत प्रचार सभा. भाजपवाले कुत्र्यांच्या शेपटीसारखे वाकडे ते वाकडेच राहणार, माजी आमदार संतोष चौधरींची टीका. छत्रपती संभाजीनगरात ठाकरेंच्या शिवसेनेची सभा, सभेत भाजप आणि शिवसेनेच्या मंत्र्यांचं कार्टून असलेलं बॅनर. कोणता राजा कोणता सम्राट, आमचं पाणी कुठं जातंय, बॅनरमधून सभा. सोलापुरात सभेतच देवेंद्र कोठेंनी लावला मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना फोन, B2 जमिनी रहिवाशांच्या नावानं करून देण्याचं दिलं वचन. धारावीत भाजपच्या प्रचारासाठी रथ, मध्य प्रदेशवरून मागवण्यात आला प्रचार रथ. मनसे कार्यकर्ते अनिश खंडागळे यांचा यावर आक्षेप. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकत्र प्रसिद्ध केला जाहीरनामा. पुणेकरांना मेट्रो आणि बस सेवा मोफत देणार, पुण्यात अजित पवारांची मोठी घोषणा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या आज मुंबईत 2 प्रचार सभा धारावीत पार पडणार, छोटे खानी चौक सभा. मुख्यमंत्री फडणवीस यांची आज पिंपरी चिंचवडमध्ये जाहीर सभा, पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप यावेळी मांडण्यात येणार. ठाणे पालिकेच्या शिवसेना उमेदवार प्रियंका पाटलांना नागरिकांचा कडाडून विरोध, तुम्ही काय कामं केली, प्रचार करताना नागरिकांचा प्रियंका पाटलांना थेट सवाल. पिंपरीत भाजपकडून मतदारांना मोफत दारू वाटप, राष्ट्रवादीचे उमेदवार डब्बू आसवानी यांचा आरोप, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी. छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंची उद्या सभा, रविवारी संध्याकाळी 7 वाजता होणार सभा. सभेतून ठाकरे बंधू महायुतीवर डागणार टीकास्त्र. चंद्रपुरात भाजपच्या सभांमध्ये गोंधळ घालणाऱ्या बंडखोरांना पोलिसांची तंबी, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या 2 सभांमध्ये बंडखोर उमेदवारांकडून गोंधळ. नागरिकांच्या समस्या सोडवल्या नाहीत, मतदान मागण्यासाठी येऊ नये, भाजपचे उमेदवार राजश्री शिरवडकर यांच्या विरोधात सायनमध्ये स्थानिकांची बॅनरबाजी. MIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींच्या अमरावतीत सभा, बडनेरा इथे दुपारी 4 वाजता तर पठाण चौक इथे संध्याकाळी 6 वाजता सभा. खासदार सुप्रिया सुळेंची आज ठाण्यात सभा, संध्याकाळी 7 वाजता कळवा इथे होणार सभा. कोल्हापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज रोड शो, रात्री 8 वाजता एकनाथ शिंदे नाशिकमध्ये प्रचार सभा घेणार. छत्रपती संभाजीनगरात उद्धव ठाकरे यांची आज प्रचार सभा, सायंकाळी 7 वाजता सांस्कृतिक क्रीडा मंडळ मैदानावर जाहीर सभा. हिजाब प्रकरणावरून भाजप खासदार अनिल बोंडे यांची ओवेसींवर टीका, मुस्लिम महिलांनाही हिजाब नकोय, असदुद्दीन ओवेसी शेकाळलाय बोंडेंचं वक्तव्य. बदलापुरात मनसे आक्रमक, मनसे भाजप विरोधात काढणार मोर्चा, अत्याचार प्रकरणातील आरोपीचे नगरसेवक पद रद्द करा अशी मागणी. शरद पवार अजित पवार एकाच मंचावर येणार, बारामतीत 17 जानेवारीला कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन.
भाजपच्या जे मनात ते ओठांवर आलंय अण्णा मलाईंना त्यांच्या राज्यात कोण विचारत नाही म्हणून ते तिथे येऊन बरळतात. शेलार, राणे, साटम यांच्या जिभेला चटका बसलाय. अखिल चित्रेंचं वक्तव्य. रश्मी शुक्ला यांच्या अहवालानंतर केशव उपाध्ये यांची उद्धव ठाकरेंवर टीका. उबाठांच्या सूडबुद्धीचा नवा नमुना समोर. ठाकरेंचा फडणवीसांना कटात गोवण्याचा प्रयत्न. उपाध्ये यांची टीका. देवेंद्र फडणवीस यांची नार्को टेस्ट करा. फोन टॅपिंगमध्ये फडणवीस हेच कल्प्रिट. संजय पांडेंपेक्षा फडणवीस यांची नार्को टेस्ट करा. हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल. जिल्हा स्तरावर दिव्यांगांसाठी विविध योजना सुरू. वर्ध्यात पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचं प्रतिपादन. दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण आणि रोजगार देण्यावर शासनाचा विशेष भर. भोयर यांचं वक्तव्य. अण्णामलाईला ताबडतोब अटक करा. फडणवीसांनी अण्णामलाईवर उत्तर द्यावं. संजय राऊतांची मागणी. देवाभाऊ पाठीशी असल्यानं ठाकरे सेनेचा इगो विरुद्ध मुंबईकर. या लढाईत मुंबईकरांचा विजय. आमदार चित्रा वाघ यांचा ठाकरे बंधूंना टोला. मुंबईत आमचाच विजय होणार. वर्षा गायकवाडांकडून विश्वास व्यक्त. काम दुसऱ्याचं, पोज आपली. हेच आहे भाजपचं खरं मॉडेल. अखिल चित्रे यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्या फोटो ट्विट करून टीका. पुण्यात आमच्याच विचारांचा महापौर होईल. मोफत मेट्रो बस सेवेची घोषणा विचार करून केली. आता एकत्र लढतोय. पुढे बघू काय होतं ते. खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. बीबीजी रामजी विधेयकावर भाजपची पत्रकार परिषद. ग्रामीण कुटुंबांना 125 दिवसांचा रोजगार मिळणार. एसटी कामगारांना 25 दिवसांचा अतिरिक्त लाभ मिळणार. वर्ध्यात डॉक्टर पंकज भोयर यांची माहिती. तर मुंबई भाजपच्या हाती देऊ नका. तुमच्यावर पश्चातापाची वेळ येईल. भास्कर जाधव यांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आवाहन. धारावी विकली जातीये तशी मुंबई विकली जाऊ देणार नाही. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार इम्रान प्रताप गढी यांचं वक्तव्य. पुण्यात काका पुतण्याचे एकत्र बॅनर. पुण्यात शरद पवार आणि अजित पवार एकाच फ्रेममध्ये. मंत्री गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे यांच्यातील वैर थंडावला. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. ते आमचे नेते. आमदार मंदा म्हात्रेंचं वक्तव्य. बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या हस्ते संत वामनभाऊंच्या समाधीची महापूजा. महंत विठ्ठल महाराज शास्त्री यांच्या उपस्थितीत संत वामनभाऊ महाराजांच्या समाधीची महापूजा. नांदेडमध्ये कागदोपत्री कामं दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार. देगलूरमधील बेमरा ग्रामपंचायतीतील प्रकार चौकशी करून कारवाईची विभागीय आयुक्तांकडे मागणी. अमरावती सीसीटीव्ही नसणारी पहिली महानगरपालिका. मुख्यमंत्र्यांना नागपूर दिसतं, अमरावती दिसत नाही. अमरावतीसाठी भाजपच्या जाहीरनाम्यावर यशोमती ठाकूर यांची टीका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.